मी रवीना. माझ्या घरात मी, माझे पती आणि माझी लहान बहीण समीरा राहतो. आजकाल मला माझ्या बहिणीचा आणि माझ्या नवऱ्याचे वागणे पाहून मला फार राग यायचा. आज मी सोक्षमोक्ष लावायचं ठरवलंच होतं आणि त्या रागाच्या भरात मी असं काही केलं की माझ्या नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आज रवीनाला शिकवावंसं वाटत नव्हतं. डोकेदुखीचा तिला फार त्रास होत होता. असं वाटत होतं जसं मेंदूच्या नसा फुटत आहेत. जेव्हा मनात संशयाचा किडा शिरतो तेव्हा तो अशा प्रकारे हृदय आणि मनाचा वेध घेतो की तो फक्त संशयाच्या जाळ्यात अडकत राहतो. तसंच रवीना सोबत काहीतरी घडलं होतं. तुम्ही तुमच्या मनाचे ऐकू शकत नाही, पण तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता. ते तिला जे दिसलं ते कसं नाकारता येईल असं रवीनाला वाटलं. समीरा तिची धाकटी बहीण, तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान, आणि तिचा संसार मोडायला निघाली असं तिला वाटलं. माझ्याशिवाय तिला कोणी नाही. पण जेव्हा तिची नजर मोहितकडे होती तेव्हा मात्र रवीनाला शांत बसवलं नाही. त्यांना मस्करी करताना, हसताना, बोलताना पाहिलं तर तिच्या अंगाला आग लागलेली असायची. हो, मला माहित आहे की समीरा अजून लहान आहे, पण मोहित समजदार आहे, हुशार आहे. या नात्यातील नाजूकपणा लक्षात घेऊन तिच्यापासून अंतर त्याने ठेवायला हवं होतं. रवीनाने मुख्याध्यापकाकडून रजा घेतली आणि घराकडे निघाली. तिला डोकेदुखी होती, पण खरं कारण शंकेची कीड होती, ज्याने तिच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. मोहित 3 दिवसांच्या दौऱ्यावर गेला होता आणि आजच परत आला होता. समीरा परीक्षेच्या तयारीच्या रजेवर आहे. दोघेही दिवसभर एकटेच असणार. काही केलं तर कोणतीही गोष्ट घडायला फक्त संधी लागते, असा विचार तिच्या मनात आला. इतके महिने फक्त संशय होता. आज मी पुरावा म्हणून त्यांना पकडणार आणि या प्रकरणाचा सोक्षमोक्षच लावणार, असा निर्धार करून ती निघाली. रवीनाने ठरवलं होतं की आज मी समीराला घराबाहेर काढणार. असं करायला मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही. मी हेही विसरेन की माझ्या आईने मरताना निष्पाप 9 वर्षाच्या समीराचा हात माझ्या हाती देऊन आईप्रमाणे मी तिची काळजी घेईन असं वचन माझ्याकडून घेतलं होतं. मी ते करीन आणि मी सुद्धा ते केलं. मला निपुत्रिक असण्याचा कधीही पश्चाताप होत नाही. वयाच्या 19व्या वर्षी मी तिची आई झाले. आई बाबांच्या अपघाताचा या निरागस मुलीवर इतका खोल परिणाम झाला. ती खूप घाबरलेली दिसत होती. मी आणि मोहितने तिला या धक्क्यातून बाहेर पाडण्यासाठी खूप कष्ट घेतले, पण मला कुठे माहित होतं की मोठी झाल्यावर ही मला असा धक्का देईल ते. रवीनाने घरापाशी रिक्षा थांबवली. घराचा मुख्य दरवाजा उघडा होता. तिने विचार केला की मी शांतपणे जाऊन या दोघांना पकडेन. तिने हळूच पडदा हलवला. टीव्हीवर एक चित्रपट चालू होता. मोहित आणि समीरा एका सोफ्यावर बसून हसत हसत एकमेकांना टाळ्या देत होते. हातातले पॉपकॉर्न इकडे तिकडे विखुरले होते. हे दृश्य पाहून रवीना संतापली. तिचं डोकं इतकं तापलं होतं की समीराला तो काय म्हणतोय तेही तिला समजत नव्हतं. बेशरम, माझ्या मुलीपेक्षा आम्ही तुझ्यावर जास्त प्रेम करतेय आणि तू माझं घर लुटत आहेस. माझ्या घरातून निघून जा. आणि तिच्या निरागस चेहऱ्यावर एक जोरदार चपराकी दिली. समीरा स्तब्ध झाली. दीदी काय झालं? समीरा पुढं काहीच बोलू शकली नाही. मोहित रागाने थरथरत होता. किती घाणेरडा विचार आहे तुझा. मी तिच्यावर लहान मुलासारखं प्रेम करतो. बोलणं बंद करून रवीना ओरडली. तू मुलासारखं प्रेम करतोस की मूल होण्याच्या इच्छेने प्रेम करतोस? हे ऐकून मोहित आणि समीराला धक्काच बसला. समीरा रडत रडत तिच्या खोलीत गेली. मोहितने कानावर हात ठेवले. रवीना तिच्या मनातील राग काढत राहिली. मोहित एक शब्दही बोलला नाही. त्यामुळे तिघांमधील संवाद पूर्णपणे संपला. संपूर्ण घरात स्मशानासारखी शांतता होती. समीरा अनेकदा तिच्या खोलीत बंद असायची. मोहित बहुतेक वेळ घराबाहेर घालवायचा. रवीनाला खात्री होती की तिने असं करून तिचं घर वाचवलं आहे. तिनं ठरवलं होतं की समीरा 18 वर्षाची होताच तिचं लग्न करून ही समस्या उखडून टाकायची.
पण वेळेच्या डब्यात किती साप बंद होते हे तिला कळत नव्हतं. या घटनेला जवळपास 15 दिवस झाले होते. रागाची लाट हळूहळू कमी होत होती. मोहित आठवडाभर दौऱ्यावर गेला होता. आज समीराची पहिला पेपर होता. रवीना समीरा झोपली आहे की नाही हे पाहण्यासाठी समीराच्या खोलीत गेली. तेव्हा समीराच्या बेडवर एक लेटर पॅड पडलेले पाहून तिला धक्काच बसला. ज्यावर मी घरातून निघते आहे, कृपया माझा शोध घेऊ नका किंवा पोलिसात तक्रार नोंदवू नका असं लिहिलं होतं. हे वाचून रवीनाचे जणू भान हरपले होते. ती मोहितला कसं हे सांगेल? परीक्षेची वेळ संपली. असं झाल्यावर तिने तिच्या जवळच्या मैत्रिणीला फोन केला. खूप विनवणी केल्यानंतर तिने सांगितले की समीरा परीक्षा देण्यासाठी आलीच नाही. तिने लग्न केले आहे राजीव नावाच्या 32 वर्षाच्या तरुणासोबत. त्याची तिच्याशी नेटवर मैत्री झाल्याचे सांगितले. हे ऐकून रवीनाला वाईट वाटले आणि आणखी राग आला. हे नेट आणि मोबाईलवर केलं जाणारं प्रेम किंवा लग्न फार काळ टिकत नाही. ती स्वतःला खूप स्मार्ट समजते. तिच्या कल्याणासाठी 2 शब्द बोलले तर ती काय असं करणार? असं कुणासोबतही लग्न करणार का? ती मनाशीच पुटपुटत होती. ठेच लागली की आपोआप घरी येईल असा विचार रवीनाने केला. तिच्या तोंडातून एक उसासा बाहेर पडला. तिने शोधण्याचा प्रयत्न केला नाही. तिला वाटलं कोणत्या तरी मैत्रिणीच्या घरी लपली असेल. अक्कल जाग्यावर आली की घरी येईल. समीरा परत आली नाही. मात्र मोहित परत आल्यावर त्याने रवीनावर प्रश्नाचा भडीमार केला. एवढं सर्व होऊनही रवीना एवढी शांत कशी बसली हे मोहितला समजत नव्हतं. मोहित त्याच्या पातळीवर समीराचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. मात्र कोणताही मागमूस लागला नाही. या घटनेला 1 महिना झाला होता. एका रात्री इंदूर पोलीस स्टेशन मधून फोन आला की समीराने मुंबईत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा. तुम्ही विलेपार्ले येथील कपूर हॉस्पिटलला पोहोचा. हे ऐकून दोघांनाही धक्का बसला आणि ते मुंबईला जाणाऱ्या पुढच्या फ्लाईट मध्ये चढले. कपूर हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर कळलं समीराला ICU रुग्णालयात दाखल केलं आहे आणि ती जीवन मरणाच्या झोळीत लोटली आहे. तपासासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने राजीवचे कारनामे सांगितले. त्याचे बोलणे ऐकून दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी सांगितले राजीव फरार आहे. त्याचे मुंबईत अनेक अवैध धंदे आहेत. बेटिंग, मॅच फिक्सिंग आणि ड्रगचा धंदाही आहे. इंटरनेटवर मुलींशी मैत्री करतो आणि लग्न करतो. नंतर तो त्यांना या व्यवसायात उतरवतो. डान्स बार मधील तरुणीकडून आम्ही हे सर्व जाणून घेतलं. तिथे इतरही मुली होत्या. त्या सर्वांना आम्ही पोलीस ठाण्यामध्ये बोलावलं. त्या मुलींमधून एकीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ती म्हणजे समीरा. आम्ही तिला रुग्णालयात आणले. रवीना अनियंत्रितपणे रडत होती आणि वारंवार मोहितची माफी मागत होती. मोहित, मी तुम्हा दोघांची अपराधी आहे. ना मी कुठलाही मूर्खपणाचा संशय घेतला नसता, ना समीराने घाईघाईने हे जुळलेले लग्न केले असते. मोहित दुखावला गेला. तो म्हणाला, त्याच्या आवाजात आर्तता होती. रवीना, समीरावर मी माझ्या मुलासारखं प्रेम केलं. तिला वडिलांची उणीव जाणवू नये म्हणून. पण तू त्याचा चुकीचा अर्थ काढलास. मला तिच्या आत माझ्या मुलाचं रूप दिसत होतं. ती मूर्त स्वरूप शोधत होती तिच्या वडिलांचं. तिला माझ्यात ते दिसलं. वयाच्या प्रचंड फरकांमुळे तिने मला तिच्या वडिलांच्या जागी ठेवलं होतं. समजून घेण्याचा प्रयत्न कर. तू मला तिच्या आयुष्यातून काढून टाकल्याबरोबर तिने आपल्यापेक्षा खूप मोठ्या व्यक्तीला डेट करायला सुरुवात केली. तिचं लग्न झालं. तिच्या आतली तळमळ समजावून घ्या. ती बापाची व्यक्तिरेखा शोधत होती आणि अचानक पोलिसांनी तो एवढा मोठा गुन्हेगार असल्याचं उघड केल्यावर तिला धक्का बसणं साहजिकच होतं. तिच्या विश्वासाला तडा गेला. तिचा स्वतःवरचा सगळा विश्वास उडाला. आयुष्यात काहीच उरलं नाही असं तिला वाटलं असावं. कदाचित हाच विचार करून तिने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला असावा. रवीनाचे अश्रू थांबत नव्हते. तिला गप्प करत मोहित म्हणाला, हे बघ, भूतकाळाचा विचार करून रडून काही उपयोग नाही. बाकी सर्व काही बाजूला ठेव आणि पोलिसांची परवानगी घेऊन समीराला घरी नेण्याची तयारी करू.
समीराला पुन्हा एकदा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी बनवूया आणि आपण तिच्यात इतकं धैर्य निर्माण करायला हवं की ती येणाऱ्या संकटांना धैर्याने तोंड देऊ शकेल. काळजी करू नका. आपण दोघेही तिच्या पाठीशी खडकासारखे उभे राहू. मोहितच्या तोंडून हे वाक्य ऐकून रवीना भावूक झाली. डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहत होते. तिला समजले की तर्कहीन वागणूक आणि विचार नातेसंबंधामध्ये अंतर निर्माण करतात, विशेषतः त्यांच्या कोमल वयातील कोमल मनांच्या मुलाशी. रवीना मोहितला माहित नव्हतं की समीरा शुद्धीवर आली आहे आणि त्या दोघांचं बोलणं ऐकत आहे. दोघांनाही तिच्या जवळ असलेलं पाहून जणू समीराच्या मरणासन्न देहात कोणीतरी प्राण सोडला. आपल्या प्रियजनांच्या प्रेमाचा आधार किती मोठा असतो हे आज तिला जाणवत होतं. जीवनात योग्य निर्णय घेणं किती महत्वाचं असतं. एक चुकीचा निर्णय आयुष्य नरक बनवतो.